येवला बाबुळगाव शिवारात अवैध जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा। परप्रांतीय इसमाकडून येवला शहरात देशी बनावटीचे पिस्टल व 2 जिवंत काडतुसे हस्तगत। येवला शहर पोलीस ठाणे हद्दीत बाबुळगाव शिवारात गावठाणच्या पीडित जागेवर काही इसम अवैधरित्या जुगाराचा अड्डा चालवून 52 पानी पत्त्याच्या कॅटवर पैसे लावून जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळाली होती। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणावर छापा टाकून खालील इसमांना ताब्यात घेतला आहे। संतोष पंढरीनाथ जगताप, बाबासाहेब बापूराव सुरासे वय 40 वर्ष, मनोहर तुकाराम आहेर वय 28 वर्ष, राम सुरेश भड वय 29 वर्ष, राज कांबळे। सदर छापा कारवाईत वरील इसमांना अवैधरित्या जुगार खेळताना व खेळविताना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्या कब्जातून 1,09,300 रुपये रोख रक्कम, एक हुंडाई i20 व एक मारुती स्विफ्ट अशा 2 कार, 2 स्प्लेंडर मोटरसायकल, मोबाईल फोन असा एकूण 10,50,300 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार येवला शहरात कोपरगाव रोड परिसरात हॉटेल कैलासजवळ एक इसम देशी बनावटीचा कट्टा कब्जात बाळगून फिरत असल्याची बातमी मिळाली होती। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस पथकाने सदर इसमावर छापा टाकला असता त्याच्या कब्जात एक देशी बनावटीचे पिस्टल व 2 जिवंत काडतुसे मिळून आले। सदर इसम नामे शरबजीत रामलाल यादव वय 40 वर्ष हा विनापरवाना बेकायदेशीररित्या घातक अग्निशस्त्र कब्जात बाळगताना मिळून आला असून त्याच्या विरुद्ध येवला शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगर, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भालेराव, पोलीस अंमलदार गोरक्षनाथ संवस्तरकर, रावसाहेब कांबळे, योगिता काकड, प्रवीण काकड, सागर काकड, विश्वनाथ धारबडे, संतोष दोंदे, एकनाथ हळदे, केतन कापसे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने वरील प्रमाणे कारवाई केलेली आहे। स्टार न्यूजसाठी महेश पाटील, नाशिक।